कारण मी पंजाब डक मी आहे माझ्या गावामध्ये आणि या ठिकाणी आज देखील सूर्यदर्शन आहे आणि आज आहे 26 सप्टेंबर 2024. आजपासून सर्व शेतकऱ्यासाठी अंदाज येत आहे. हे देखील माझ्या घराजवळ आहे. घराजवळून आज बघा हे कडक ऊन पडलेलं आहे. या ठिकाणी मी शेतकऱ्यासाठी अंदाज देत आहे. शेतकऱ्याला सांगू इच्छितो आणखीन राज्यामध्ये 26, 27 आणि 28 3 दिवस राज्यामध्ये विखुरलेल्या स्वरूपाचा पाऊस राहणार आहे, म्हणून हा अंदाज लागता येतात. पण राज्यात एकंदरीत परिस्थिती बघितली तर राज्यामध्ये 26, 27, 28 दरम्यान राज्यामध्ये नाशिक जिल्हा, त्याच्यानंतर नाशिक, धुळे, नंदुरबार, त्याच्यानंतर मुंबई नगर जिल्हा, शिर्डी, कोपरगाव, अंदरसूर, राहुरी, त्याच्यानंतर गंगापूर या भागामध्ये ह्या 3 दिवसामध्ये मात्र तिकडे आणखीन 26, 27, 28 दरम्यान मुसळधार पाऊस पडणार आहे. पण राज्यात उर्वरित राज्यामध्ये पूर्व विदर्भ, पश्चिम विदर्भ आणि दक्षिण महाराष्ट्रामध्ये या 3 दिवसामध्ये विखुरलेला स्वरूपाचा पाऊस असणार आहे, म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा. पण राज्यात एकंदरीत परिस्थिती बघायची झाली तर राज्यामध्ये आता 3 दिवस चांगला पाऊस राहणार आहे. त्याच्यानंतर सर्व शेतकऱ्याचं सोयाबीन काढणीस आलेलं आहे. सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की राज्यामध्ये आता तुम्ही काय करा, 29 तारखेपासून पावसाचा जोर ओसरणार आहे, म्हणून हा अंदाज लक्षात घ्या. 29 तारखेपासून राज्यातला पूर्व विदर्भ, त्याच्यानंतर पश्चिम विदर्भ, मराठवाड्यातला बऱ्याच ठिकाणचा पावसाचा जोर ओसरणार आहे. त्याच्यामुळे त्या सोयाबीन शेतकऱ्यासाठी आनंदाची बातमी, कारण की पावसाचा जोर ओसरल्याच्या नंतर तुम्ही तुमचं सोयाबीन काढा, 1 दिवस ऊन द्या, लगेच त्याचे वळे लावून घ्या. कारण की काय होतं, एवढा मोठा पाऊस पडल्याच्या नंतर काय होतं, राज्यामध्ये स्थानिक वातावरण तयार होऊन त्या ठिकाणी पाऊस येत असतो, म्हणून आपण आपलं वळे झाकून ठेवलेलं बरं, म्हणून हे अंदाज लक्षात येतात.